महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. आधीच्या वक्त्यांनी खरं तर 15 मिनिटं बोलायचं असं ठरलेलं असताना 10 मिनिटं जास्त घेतलेली आहेत. त्याच्यामुळे माझ्या वाट्याची उरलेली 5 मिनिटं आणि माझ्यानंतर आता महेंद्र कदम सर बोलणार आहेत, त्यांच्या वाट्याची मी 5 मिनिटं घेतो. असं 10 मिनिटांमध्ये मी माझं मनोगत आपल्यासमोर व्यक्त करणार आहे. मित्र हो, या तिसऱ्या नांगरट साहित्य संमेलनामध्ये एका अतिशय महत्वाच्या अशा विषयावर आपण आता मांडणी करतो आहोत. 1883 मध्ये महात्मा फुलेंचं शेतकऱ्यांचं आसूड प्रकाशित झालं आणि त्यानंतर या पुस्तकापासून, या ग्रंथापासून, त्यातल्या विचारांपासून प्रेरणा घेऊन गेल्या जवळपास 150 वर्षामध्ये, 143 वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या जन आंदोलनांना, विशेषतः शेतीशी संबंधित असलेल्या सगळ्या चळवळी, आंदोलनं यांना जी काही प्रेरणा मिळालेली होती त्याचा एक धावता आढावा या तासाभरामध्ये घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी जे बोलणार आहे ते प्रामुख्याने कोकणामध्ये शेतकऱ्यांची जी आंदोलनं गेल्या काही वर्षामध्ये झालेली आहेत त्या संदर्भामध्ये थोडासा उहापोह करायचा मी प्रयत्न करतो. शेतकऱ्यांचा आसूड, त्याच्याविषयी सकाळपासून प्रत्येक वक्ता जवळपास बोलतो आहे. हा ग्रंथ महाराष्ट्राच्या एकूणच सामाजिक जीवनामध्ये किती महत्वाचा आहे, ज्याला शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना किंवा एकूणच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा एक आद्य ग्रंथ आपण म्हणतोय मराठीतला. पण त्याचबरोबर त्याचं साहित्यिक महत्व सुद्धा आहे. कारण जो शेतकरी या संपूर्ण समाज व्यवस्थेचा कणा आहे, त्याचं जीवन साहित्यातून मांडण्याऐवजी महात्मा फुलेंनी ज्यांना घालमोड्या डागा असं संबोधलेलं होतं, ते कोणत्या प्रकारचं साहित्य निर्माण करत होते, कशा प्रकारच्या रोमॅन्टिक जगामध्ये वावरत होते, हेही आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या आसूडमध्ये जी दिशा महात्मा फुलेंनी दाखवून दिलेली होती, त्या दिशेने जर मराठी साहित्य पुढे गेलं असतं तर कदाचित एका वेगळ्या पद्धतीने मराठी साहित्याचा विकास झाला असता, वेगळ्या पद्धतीचं प्रश्न या साहित्यामधून मांडले गेले असते. पण आपलं दुर्दैव आहे की आपण या फुलेंच्या वाङ्मयांकडे किंवा एकूणच त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष केलं, किंवा शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये ज्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये त्यांनी ही मांडणी केलेली आहे तिकडे आपण जे काही दुर्लक्ष केलं, याचे हे परिणाम भविष्यामध्ये आपण अनुभवतो आहोत असंही म्हणता येईल. म्हणजे साहित्यिकदृष्ट्या सुद्धा त्याचं महत्व तेवढंच आहे, सामाजिकदृष्ट्या तर आहेच आहे, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा भविष्यामध्ये तो किती महत्वाचा ग्रंथ आहे हे काळाच्या ओघामध्ये सिद्ध झालेलं आहे. आता या ग्रंथापासून प्रेरणा घेऊन किंवा ज्या सत्यशोधक विचार, ज्या कार्यकर्त्यांनी याच्यातले विचार नंतर पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवले, तर त्यामुळे जो काही एकूण परिणाम महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनावर झालेला होता, तर त्याचा नेमका परिणाम कोकणाच्या संदर्भात कसा झाला. कोकणातली भौगोलिक परिस्थिती जी आहे शेतकऱ्यांच्या किंवा शेतीच्या संदर्भात जर आपण विचार केला तर ती निश्चितपणे उर्वरित महाराष्ट्रापेक्षा कितीतरी वेगळी आहे. इथलं हवामान वेगळं आहे, त्याच्यामुळे तिथली पिकं सुद्धा वेगळी आहेत. गुंठावारी पद्धतीची शेती असेल, डोंगरामध्ये केली जाणारी शेती असेल, आणि प्रामुख्याने बागायती शेती ही कोकणामध्ये विशेषतः शेतकऱ्याला 4 पैसे मिळवून देणारी शेती मानली जाते. भात किंवा नाचणी किंवा जे काही कडधान्यांची वगैरे शेती होते ती जेमतेम त्याच्या स्वतःच्या पोटापुरती असते, त्याच्यामधून त्याला काही फारसं विक्री मूल्य नसतं किंवा त्याच्यामधून त्याला काही फारसे पैसे मिळत नाही. पण जी बागायती शेती आहे, मग ती आंबा असेल, काजू असेल, कोकम असेल, नारळ असेल, हे ज्या अर्थाने मनी क्रॉप म्हणतो तशा प्रकारची काही प्रमाणामध्ये शेती म्हणू शकतात. आणि ही सगळी जी शेती आहे ही समुद्रकाठी आणि डोंगरामध्ये असलेली अशा प्रकारची आहे. पण हे डोंगर किंवा एकूणच समुद्रकिनारे ह्याच नेमके कोणाच्या मालकीचे आहेत किंवा कशा पद्धतीने ते हिरावून घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे हेही आपल्या कानावर आलेलं आहे. आणि हे आजचं नाहीये, हे गेल्या कैक वर्षापासून, गेल्या कित्येक वर्षापासून क्रमशः पुढे चालू असलेलं आपल्याला दिसेल. म्हणजे कोकणामधला शेतीच्या प्रश्नांवरून जो पहिला लढा लढला गेला तो 1933 ते 1939 या 6 वर्षामध्ये होता. अलिबाग जवळचं, म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग आपल्याला माहिती असेल, आणि या अलिबागमधलं एक चरी नावाचं गाव, तर तिथल्या शेतकऱ्यांनी त्यावेळीची जी काही खोती पद्धती होती की ज्याच्यामध्ये जमीनदार हे प्रामुख्याने तिथले ब्राह्मण लोक होते आणि त्यांच्या
शेतीमध्ये किंवा त्यांच्या जमिनीवर त्यांच्या जमिनीमध्ये मशागत करणारे जे काही होते ते कुणबी लोक होते, सर्वसामान्य दलित लोक होते किंवा सर्वसामान्य बहुजन लोक होते. त्यांनी राबणूकही करायची होती, त्यांनी शेतसाराही भरायचा होता, कष्टही करायचे होते, पण त्यांना या सगळ्याचा मोबदला मात्र अत्यंत अल्प मिळत होता. आणि ही जी काही अमानुष अशा प्रकारची खोती पद्धती होती त्याच्या विरोधामध्ये पहिला लढा हा त्या चरी गावामधून सुरू झालेला होता. आणि याचं नेतृत्व जे केलेलं होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असलेले नारायण नागो पाटील नावाचे गृहस्थ होते. काहीसे कम्युनिस्ट विचारांचे होते ते, पण आंबेडकर आणि महात्मा फुले यांना मानणारे, त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचं काम करणारे असेही ते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली हा पहिला लढा कोकणामधला लढला गेला. डॉक्टर आंबेडकर सुद्धा स्वतः या लढ्यामध्ये नंतर सहभागी झालेले होते. 6 वर्ष तिथल्या शेतकऱ्यांनी आणि जवळपास 25-30 गावातले शेतकरी नंतर त्यांना मिळालेले होते. तर त्यांनी अगदी ठामपणे अशी भूमिका घेतलेली होती की जमीन पडीक राहिली तरी चालेल, आमची बायका पोरं उपाशी मेली तरी चालतील, पण आम्ही शेती करणार नाही, आम्ही कसणार नाही. आणि जोपर्यंत खोती पद्धती रद्द होत नाही किंवा त्या संदर्भात काही निर्णय होत नाहीत तोपर्यंत आम्ही शेतामध्ये उतरणार नाही, नांगरट करणार नाही. अशा अर्थाने तब्बल 6 वर्ष, 1-2 वर्ष नव्हे, तब्बल 6 वर्ष कोणत्याही प्रकारे नांगर चालवला गेलेला नव्हता. आणि नंतर अर्थातच 6 वर्षानंतर त्या जमीनदारांना किंवा ते कोणी काय म्हणतो खोत होते त्या खोतांना नमतं घ्यावं लागलं, तडजोड करावी लागली. आणि नंतर पुन्हा त्या तडजोडीनंतर, म्हणजे खोती नष्ट झालेली नव्हती, पण अर्थातच एक तडजोडीनंतर मग काहीतरी प्रमाणामध्ये का होईना पण त्यांना त्यांचा महसूल असेल, शेतसारा जो असेल तो कमी करण्यात आला किंवा आणखी काही त्यांना दिलं जाणार जे मानधन होतं ते वाढवून दिलं गेलं, पण जमिनी मात्र त्यांच्या मालकीच्या झालेल्या नव्हत्या. पण हा शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे, मगाशी जसा आता कुलकर्णींनी उल्लेख केला तसा, की डॉक्टर आंबेडकरांच्या हे लक्षात आलेलं होतं की कोकणाच्या संदर्भामध्ये खोतीचा प्रश्न हा अत्यंत बिकट आहे आणि त्याच्यामुळे राबणाऱ्या शेतकऱ्याला त्याला कोणत्याही प्रकारचं आर्थिक स्वातंत्र्य नाहीये, कोणत्याही प्रकारचा आत्मसन्मान मिळत नाहीये. म्हणजे शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये जे 2 महत्वाच्या गोष्टींवर फुलेंनी भर दिलेला होता तो म्हणजे शेतकऱ्याचा आत्मसन्मान आणि त्याचं आर्थिक स्वातंत्र्य, या 2 गोष्टी या खोतीच्या पद्धतीमध्ये पूर्णपणे नाकारल्या जात आहेत. तेव्हा आंबेडकरांनी त्याच दरम्यान म्हणजे 1933 मध्ये हा लढा सुरू झालेला होता. 1936 मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. 1937 मध्ये मुंबई प्रांताच्या विधानसभेवर तिथे विधेयक डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेलं होतं या खोतीच्या संदर्भामध्ये, खोती नष्ट होण्याच्या संदर्भामध्ये. अर्थात ते नष्ट होण्याकरता 1949 साल उजाडावं लागलं होतं, पण त्याची सुरुवात त्यांनी तिथे केलेली दिसते. आणि त्याच्यानंतर 1939 मध्ये 1938 मध्ये जानेवारीच्या डॉक्टर आंबेडकरांनी आता यांनी जसं म्हटलं तशा पद्धतीने 25,000 जवळपास शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईमध्ये आयोजित केलेला होता. हे जे काही टप्पे आहेत या सगळ्याचं जर आपण एक क्रम लक्षात घेतला तर त्याची प्रेरणा ही अर्थातच शेतकऱ्यांचा आसूड होती. आणि डॉक्टर आंबेडकरांप्रमाणे मग त्याच्यानंतर मग अनेक वेगवेगळ्या प्रकारची शेतकऱ्यांची आंदोलनं लढली गेली, अनेक नेते निर्माण झाले. म्हणजे गोदावरी परुळेकरांचं नाव आपण ऐकलेलं आहे, जेव्हा माणूस जागा होतं सारखं पुस्तक आहे. त्या तिथे ज्या भागामध्ये वावरत होत्या, पालघरमध्ये, ठाणे जिल्ह्यामधल्या पूर्णपणे आदिवासी बहुल अशा प्रकारचा तो भाग होता. तिथले आदिवासी लोक जंगलामध्ये वावरणारे, थोडीफार त्या डोंगर उतरणीला शेती करणारे वगैरे, त्यांनाही अशाच प्रकारे तिथल्या जमीनदारांच्या अन्याय अत्याचाराला बळी पडावं लागत होतं. दुसरीकडून सरकारकडून शोषण होत होतं, तिसरीकडून अर्थातच जंगलाचे जे काही अधिकारी होते किंवा जंगलाच्या संदर्भातले जे कोणी लोक होते तेही त्यांना जंगलामध्ये येऊ देत नव्हते. आणि त्याच्यामुळे या लोकांना घेऊन गोदावरी परुळेकर आणि त्यांचे पती शामराव परुळेकर यांनी सुद्धा अशाच पद्धतीचं आंदोलन तेव्हा लढलेलं दिसते. पण ही कोकणातली जी काही वेगवेगळ्या प्रकारची अशा प्रकारची आंदोलनं होती, या सगळ्याचा पाया किंवा या सगळ्याचा एक प्रकारचा प्रेरणास्त्रोत म्हणू आपण, तो अर्थातच शेतकऱ्यांचा आसूड होता. म्हणजेच महात्मा फुलेंचे जे शेतीच्या संदर्भातले जे विचार होते तेच होते. कशा प्रकारे झिरपत ते अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेले होते आणि त्याच्यापासून प्रेरणा घेऊन माणसं कशी उभी राहत होती त्याचं उदाहरण म्हणून आपण या 2 घटनांकडे बघू शकतो. अत्यंत खूप विस्ताराने या सगळ्या संदर्भात बोलता येईल, पण आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी फक्त हा उल्लेख केलेला आहे. तिथून आता थेट मी अलीकडच्या काळापर्यंत येतो. मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न काही सुटलेले नव्हते. खोती पद्धती नष्ट झाली. 1949 मध्ये खोती ॲबॉल्युशन ऍक्ट निर्माण झाला आणि खोती नष्ट झाली. शेतकऱ्यांना कसं त्याचं जमीन हाही कागदात निर्माण झाला आणि त्याच्यामुळे त्यांनाही स्वतःच्या जमिनी मिळाल्या, स्वतःच्या जमिनीमध्ये राबता आलं.
अनेक शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःच्या जमिनी झालेल्या दिसतात. वरकरणी बघताना हे सगळं अगदी सुखावणारं किंवा एक शेतकऱ्यांच्या हिताचं अशा प्रकारचे चित्र वाटतंय आपल्याला. पण हे होत असताना दुसरीकडे काय होतंय, साधारणपणे 1980 1990 नंतर जर आपण बघायला लागलो तर आपल्याला असं दिसून येतं की त्यावेळी याच्यानंतर जागतिकीकरणाची चाहूल लागलेली होती आणि हळूहळू वेगवेगळ्या प्रकारच्या बहुराष्ट्रीय कंपन्या कोकणासारख्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शिरकाव करायला लागलेल्या होत्या. वेगवेगळे उद्देश घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प, कुठे औष्णिक प्रकल्प असतील, कुठे अणुऊर्जा प्रकल्प असतील किंवा काहीच नाही तर सरकारचे मग महामार्ग असतील, कोकण रेल्वे सारखा प्रकल्प असेल, अनेक प्रकारचे रिफायनरी नंतरच्या काळामध्ये असे अनेक प्रकल्प घेऊन हे सगळ्या कंपन्या किंवा सरकारचेच हस्तक म्हणू आपण हे कोकणामध्ये शिरकाव करायला लागलेले होते आणि यांना सगळ्या प्रकारच्या सवलती सरकारकडून दिल्या जात होत्या. म्हणजे त्यांना शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे संमती नसताना सुद्धा त्यांच्या जागा स्वस्तामध्ये उपलब्ध करून देणं, वाटेल त्याप्रमाणे त्यांना जेवढी लागेल त्याप्रमाणे पाणी पुरवणं, वीज निर्माण करून देणं, वीज पुरवणं, या सगळ्या गोष्टी होत असताना कोकणातला शेतकरी परत एकदा अस्वस्थ व्हायला लागला होता. त्याच्या लक्षात येते की आपल्याला वीज पाणी देत असताना सरकार कशा पद्धतीच्या अटी लादतंय, कशा पद्धतीने आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारे ज्या काही अशा प्रकारची अटी असतील त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारे त्याचा खऱ्या अर्थाने फायदा मिळत नाहीये. आणि दुसरीकडे मात्र अशा प्रकारे या बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा जे काही भांडवलदार आहेत त्यांना कशा पद्धतीने या सगळ्या सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत. म्हणजे अशा अर्थाने हे लक्षात आल्यानंतर मग त्यालाही विरोध व्हायला लागला. आता याचं स्वरूप जे होतं ते पूर्वीसारखं चळवळीचं उरलेलं नव्हतं. चळवळ आणि आंदोलनाच्या मध्ये फरक आहे आणि त्याच्यामुळे अर्थातच काही तात्कालिक प्रश्नांच्यासाठी निर्माण झालेली अशा प्रकारची ही आंदोलनं होती आणि त्याच्यामुळे सुरुवात याची जी झाली ती एनरॉन या प्रकल्पाला झालेल्या आंदोलनापासून. म्हणजे गुहागरमध्ये दाभोळ या ठिकाणी अमेरिकन वीज कंपनी एनरॉन तिने अशा प्रकारे वीज निर्माण करण्यासाठी तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या आणि अर्थातच पुढे तो प्रकल्प सुरू होणार अशा प्रकारची हवा निर्माण झालेली होती आणि शेतकऱ्यांनी अर्थातच त्याच्यामुळे प्रदूषण होणार आहे, आपल्या जागा जात आहेत, आपल्या बागायती जमिनी स्वस्तामध्ये घेतल्या जातात हे बघितल्यानंतर आंदोलन करायला सुरुवात केली होती. त्याच दरम्यान असं झालं की युती सरकार आलेलं होतं आणि युती सरकारने तात्पुरती त्या प्रकल्पाला स्थगिती दिली. त्याचवेळी ती कंपनीच दिवाळखोरीमध्ये निघाल्यामुळे तो प्रकल्प बारगळला असं चित्र झालं. पण सरकारने दुसऱ्या मार्गाने पुन्हा त्याचंच नाव बदलून म्हणजे प्रकल्प चालू ठेवायचा होता त्यांना आणि त्याच्यामुळे त्यांनी अर्थातच रत्नागिरी पॉवर कॉर्पोरेशन वगैरे अशा प्रकारचं काहीतरी नाव दिलं आणि तो प्रकल्प पुन्हा शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारलेला दिसतो. अत्यंत महागडी अशा प्रकारची ती वीज होती आणि ज्या काही सवलती ज्या त्या अमेरिकन कंपनीला मुळात दिलेल्या होत्या त्या सगळ्या या नंतरच्या कंपनीला देण्यात आलेल्या होत्या. म्हणजे पुन्हा आपली फसवणूकच झालेली आहे. आपल्याला वाटत होतं की एनरॉनचा लढा यशस्वी झाला आणि त्याच्यामुळे अर्थातच आपण जिंकलो, तसं काही झालेलं नाहीये हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलं, पण तोपर्यंत फार उशीर झालेला होता. तोपर्यंत अशा अनेक कंपन्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा कोकणामध्ये पाय रोवायला लागलेल्या होत्या. जैतापूरचा लढा असेल अणुऊर्जा प्रकल्पाच्या संदर्भामध्ये, फ्रान्समध्ये ती कंपनी होती. त्याच्याही मध्ये असंच झालं होतं की तो जो संपूर्ण जो बेल्ट आहे जैतापूर असेल किंवा नंतर मग बारसू, सोलापूर, बारसू वगैरे हा सगळा भाग असेल तर तिथे हा सगळा बेल्ट जो होता हा काजू आणि आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला असं. म्हणजे अक्षरशः कोट्यावधी रुपयांची उलाढाल त्या 2-3 महिन्यामध्ये होत असे. एवढा मोठ्या प्रमाणामध्ये तिथे काजू आणि आंब्याचं उत्पादन होतं आणि हा सगळा बेल्ट हा सगळा त्या कंपन्यांना दिला जात होता आणि त्याच्यामुळे अस्वस्थ झालेल्या त्या शेतकऱ्यांनी त्याच्या विरोधामध्ये आंदोलनं करायला सुरुवात केली. अगदी अलीकडच्या काळातल्या घटनेत आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये सुद्धा कशा प्रकारे त्या शशिकांत वारशे सारख्या स्थानिक पत्रकाराचा सुद्धा बळी गेलेला होता, व्यवस्थेनेच बळी घेतलेला होता तो. किंवा नंतर मग त्या स्त्रियांनी कशा प्रकारे रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलनं केलेली होती, लाट्या झेललेल्या होत्या वगैरे. ही सगळी जी काही आंदोलनं नंतरच्या काळामध्ये होती ती काय दाखवून देत होती की महात्मा फुलेंनी जे शेतकऱ्याच्या आसूडमध्ये प्रश्न मांडलेले होते ते अजूनही संपलेले नाहीयेत. फक्त प्रश्नांचं स्वरूप बदललंय, काळ बदललाय, काळाप्रमाणे अर्थात त्याचे प्रश्न काय माहिती त्यांचं स्वरूप वरकरणी बदललेलं आपल्याला दिसते. ब्रिटिश सरकार गेले आणि आमचेच लोक आले म्हणूनही काही फरक पडलेला नव्हता. म्हणजे सत्ता बदलली तरी सुद्धा अर्थातच शेतकऱ्यांना मात्र काही न्याय मिळालेला नव्हता आणि तोच काळ, तेच अनुभव किंवा सगळं काही मागच्याच पानावर पुढे चालू असल्यासारखं आजही आपण अनुभवतो, आजही पाहतो. आणि त्याच्यामुळे याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आणि शेतकऱ्यांना लागूनच म्हणजे कोकणाच्या संदर्भात ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी फक्त
बागायती किंवा अशा प्रकारची नगदी पिकं घेणारे वगैरे शेतकरी असं नव्हे, तर याच्या बरोबरीने मच्छीमारांचाही विचार करावा लागतो. कारण मत्स्यशेती हा सुद्धा एक प्रकारे शेतीचाच प्रकार म्हणूया आपण. आणि जेव्हा हे सगळे प्रकल्प येत होते त्यावेळी शेतकऱ्यांच्या इतकंच ते मच्छीमार जे होते ते सुद्धा तेवढेच सफर होत होते. कारण मग अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये निर्माण झालेले ते उष्ण प्राणी असेल ते सगळं पाणी त्या समुद्रामध्ये सोडलं जाणार, त्याच्यामुळे मासे नष्ट होणार किंवा त्याच्यामुळे मासे मारे करण्याकरता त्यांच्या अमुक क्षेत्रामध्ये बंदीदाना घालण्यात आलेली होती, त्यांच्यावर विस्थापनाची पाळी आलेली होती, अनेक प्रश्न होते. आणि त्याच्यामुळे मच्छीमार सुद्धा सुरुवातीपासून या सगळ्या आंदोलनांमध्ये शेतकऱ्यांच्या बरोबरीने असलेले आपल्याला दिसतात. मग अशा अर्थाने कोकणामध्ये शेतकरी आणि मच्छीमार हे दोघे एकमेकांच्या हातात हात घालून हे सगळे प्रश्न पुढे नेताना आपल्याला दिसत आहेत. अनेक प्रकारे अनेक पद्धतीने आजही ही आंदोलनं सुरू आहेत, प्रश्न संपलेले नाही आहेत. आणि अर्थातच स्थानिकांच्याच मदतीने म्हणजे कुठेही आपण बघितलं त्या आंदोलनामध्ये एक अशी गोष्ट कॉमन दिसते की कोणत्याही प्रकारे कुठचाही राजकीय नेता या आंदोलनांच्या पाठीमागे आहे असं आपल्याला दिसत नाही. सर्वसामान्य माणसं, विशेषतः स्त्रियांचा मोठा सहभाग दिसतो. सर्वसामान्य स्त्रिया सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले दिसतात. आणि या सगळ्यांच्या मदतीने ही आंदोलनं लढली जात आहेत. आणि अजूनपर्यंत तरी कोकणातल्या लोकांनी अशा प्रकारे हे सगळं रेटून पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. भविष्यात काय घडेल हे आपण सांगू शकत नाही. सगळंच एकीकडे आपण पाहतोय की कशा प्रकारे खाखा सुटल्याप्रमाणे एखादा ब्रह्मराक्षस किंवा एखादा महाराक्षस असावा तशा पद्धतीने हे सगळं गिळंकृत करण्याची स्पर्धा लागल्यासारखं चाललेलं आहे. आणि हे किती काळ आपण थोपवणार आहोत हा प्रश्नच आहे. पण तरी सुद्धा आपण सकारात्मकपणे विचार करून मला असं वाटतं की आपण प्रत्येकच म्हणजे आपली भूमिका काही असू शकेल. मी लेखक आहे, एखादा रस्त्यावरचा कार्यकर्ता असेल, एखादा आणखी कुणी असेल, पण या सगळ्यांनी एकत्रितपणे जर प्रयत्न केले तर निश्चितपणे आपण या गोष्टींना आळा घालू शकतो. आणि शेतकरी असतील, मच्छीमार असतील, कामगार असतील, कष्टकरी वर्ग असेल, हे जे काही सगळे हातावर पोटं असणारी माणसं आहेत, हे जे काही सगळे अशा पद्धतीने ज्यांना आपल्या आत्मसन्मानाचीही लढाई लढावी लागते, आपल्या आर्थिक स्वातंत्र्याकरताही लढाई लागते, त्यांच्या सोबतीने जर आपण राहिलो तर निश्चितपणे आपण काहीतरी करू शकतो, असा एक आशावाद मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.